त्या लांब दांड्याच्या फुलांचं उत्पादन पॉलीहाऊसमध्ये घेतलं जातं। जिप्सोफिला हे त्यापैकीच एक फूल आहे। पॉलीहाऊसमध्ये येणारं हे फुलझाड संदीप तोडकर या शेतकऱ्याने मात्र ओपन क्षेत्रावर घेतलंय आणि पॉलीहाऊस शिवाय देखील त्यांना जिप्सोफिलाचं चांगलं उत्पादन मिळालंय। शिवाय पॉलीहाऊसचा खर्चही वाचलाय, त्यामुळे त्यांच्या निव्वळ उत्पादनात वाढ झाली आहे। बघूयात संदीप तोडकर यांची ही फुलशेती। लहान छोटी पांढरी फुलं आहेत जिप्सोफिलाची। पॉलीहाऊस मधून घेतलं जाणारं जिप्सोफिलाचं उत्पादन सांगलीमधल्या कवठेकंदच्या संदीप तोडकर यांनी मात्र ओपन क्षेत्रावर घेतलंय। संदीप तोडकर यांनी डेअरी फार्मचा डिप्लोमा केला आणि एका दूध संस्थेत नोकरीही केली। मात्र नोकरीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी शेतीकडे वळण्याचं ठरवलं। संदीप तोडकर यांच्याकडे वडिलोपार्जित 10 एकर शेती आहे। 2011 मध्ये त्यांनी 10 गुंठ्यात पॉलीहाऊस उभारून जरबेराचं उत्पादन घेतलं। फुलशेतीतून चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं, त्यामुळे गेल्या वर्षी त्यांनी जिप्सोफिलाची लागवड करण्याचा निर्णय घेतला। मात्र पॉलीहाऊस उभारून खर्च वाढवण्यापेक्षा ओपन क्षेत्रावरच उत्पादन घेऊन पाहावं असं त्यांनी ठरवलं। पुन्हा जिप्सोफिला म्हणून नवीन व्हरायटी आली होती, त्याची कंपनीकडून कॅप बायो प्लांट कडून माहिती मिळाली मला बऱ्यापैकी। मग म्हणलं निर्णय घेतला की आपण एक 5 गुंठ ट्रायल बेसवर करूया। मग त्याला ग्रीन हाऊस करायचं, तर 5 गुंठ्यासाठी ग्रीन हाऊस कशाला करायचं म्हणून मी ते ओपन लाईट करायचं म्हणून एक प्रयोग म्हणून केला होता। संदीप तोडकर यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जिप्सोफिलाची लागवड केली। त्यासाठी 5 गुंठ्यात 5 ट्रॉली शेणखत, 10 बॅग निंबोळी पेंड, 3 बॅग 10-26-26 आणि 3 बॅग डीएपी मिसळून 3 फूट रुंदीचे बेड तयार केले। त्यावर लॅटरल अंतरल्या आणि 2 ओळीत 1 फुटाच्या अंतराने 2500 जिप्सोफिलाच्या रोपांची लागवड केली। संदीप तोडकर यांनी पुण्याहून जिप्सोफिलाची रोपं आणली। पहिल्या 20 दिवसात कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या आळवण्या घेतल्या। त्यानंतर ठिबकमधून विद्राव्य खतं द्यायला सुरुवात केली। दर आठवड्याला जिप्सोफिलाला 19-19 आणि 052-34 आणि 0050 2 दिवसाआड त्या विद्राव्य खतं त्याला द्यायला चालू केली। मग विद्राव्य खतं देत असताना 19-19 1.5 किलो, 0050 अर्धा किलो आणि 052-34 अर्धा किलो असा बेसल डोस त्याचा म्हणजे विद्राव्य आठवड्यातनं 2 ते 3 वेळा सोडतो। आणि कॅल्शियम नायट्रेट आठवड्यातून एकदा 2 किलो त्याला सोडलं जाते। आणि चिलेटेड घटकचं पण आठवड्यातनं एकदा 100 ग्रॅम असं त्याचा पुरवठा केला जातो। आणि फवारणीतनं आपण सिलिकॉन, पुन्हा कोसाईड वगैरे असे बुरशीनाशक त्याला जास्त म्हणजे हे नाही। जून पासून फुलांची काढणी सुरू झाली आहे। काढणीनंतर फुलं शेडमध्ये आणून पॅकिंग केली जातात। 10 कांड्यांचा मिळून एक गुच्छ तयार केला जातो। मुंबई, हैदराबाद आणि गोव्यामध्ये ही फुलं विक्रीसाठी पाठवली जातात। मुंबई आणि हैदराबाद मार्केटसाठी गुच्छातील फुलं 80% उमललेली असताना तर गोव्यासाठी 50% फुलं उमललेली असताना काढणी केली जाते। पॅक हाऊसमध्ये घेऊन आल्यानंतर 10 काड्याचा एक बंच केला जातो। त्याला पुन्हा तळात रबर लावलं जातं। त्याला 16x20 ची एक पिशवी लावली जाते मोठी, त्याला एक पुन्हा रबर लावलं जातं आणि ते सगळे बंडल बांधून पाण्यात शुगर म्हणजे साखर घातलेल्या पाण्यात बारडीत ही ठेवली जातात आणि संध्याकाळी 4 वाजता ते एका बॉक्समध्ये 20 बंडल ह्याप्रमाणे ते भरून पॅकिंग करून पुन्हा मग मार्केटला पाठवली जातात। संदीप तोडकर यांचे आतापर्यंत 6 तोडे झालेत। त्यातून त्यांना फुलांच्या 600 गुच्छांचं उत्पादन मिळालंय। फुलांच्या एका गुच्छाला त्यांना सरासरी 70 रुपयांचा दर मिळालाय। यापासून त्यांना आतापर्यंत 4 लाखांचं उत्पन्न मिळालंय। 2 लाखांचं उत्पादन खर्च वजा जाता त्यांना 2 लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळालंय। पहिलं वर्ष असल्यामुळे त्यांना उत्पादन खर्च जास्त आला। मात्र या प्लॉट मधून आणखी 3 वर्ष त्यांना उत्पादन मिळणार आहे। 2 महिन्याला एक फ्लश निघतो, पण माझे वर्षात म्हणजे 22 एप्रिल पासून 22 मे पर्यंत टोटली 6 फ्लश निघाले आणि प्रत्येक फ्लशला सरासरी माझे 1000 बंडल एवढं प्रोडक्शन निघालं। आणि तेजीच्या काळात म्हणजे कसं लग्न सराईच्या वेळेला जास्तीत जास्त 150 रुपये बंडल ते 120 रुपये बंडल रेट मिळाला। पॉलीहाऊस मधली शेती ओपन मध्ये घेतल्यामुळं माझा पॉलीहाऊसचा खर्च जवळजवळ 7 लाख रुपये वाचला। त्यामुळे निव्वळ नफा ह्या जिप्सोफिल्यातनं मिळाल्यामुळं एक 2 वर्ष तरी आता म्हणजे ह्या जिप्सोफिल्याचं निव्वळ नफ्यातच राहणार आहे मी। यंदा त्यांचं दुसरं वर्ष आहे।
त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन संदीप तोडकर यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ होणार आहे. पॉली हाऊस मध्ये घेतलं जाणारं जिप्सोफिलाचं उत्पादन संदीप तोडकर यांनी ओपन क्षेत्रावर घेऊनही त्यांना चांगलं उत्पादन मिळालंय आणि त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरलाय. शेतकऱ्यांनी शेतीत प्रयोग करून पाहायला हवे, हे संदीप तोडकर यांच्या या फुलशेतीतून सिद्ध झालंय. सांगलीहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. सध्याच्या परिस्थितीमध्ये पिकांची कशा प्रकारे